आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील न्यूमेरिकल बेस्ड ऑन कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. 4 फोर्सेस ऍक्ट ऑन अ बार ॲज शोन इन फिगर. ही जी काय डायग्राम दिलेले आहेत यात आपल्याला 4 फोर्सेस दिलेले आहेत. डिटरमाइन देअर रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट आर आणि डायरेक्शन थिटा फाइंड आउट करायचं. इफ ए बी 2 मीटर, बी सी 2 मीटर अँड सी डी 3 मीटर, म्हणजे ए पासून बी चं 2 मीटर डिस्टन्स दिलंय, बी सी 2 मीटर आणि सी डी 3 मीटर डिस्टन्स दिलेलं आहे. तर आपण काय करूया, नोट डाऊन करूया. ए बी किती दिले आपल्याला, 2 मीटर, बी सी 2 मीटर आणि सी डी 3 मीटर डिस्टन्स दिलेलं आहे. आणि याचं आपल्याला काय करायला सांगितले, रिझल्टंट आर. हे जे काय न्यूमेरिकल आहे आपण एनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने रिझल्टंट आर आणि डायरेक्शन थिटा फाइंड आउट करणार आहोत. तर सर्वात प्रथम काय करूया, एनालिटिकल मेथडने फाइंड आउट करूया. एनालिटिकल मेथडने रिझल्टंट आर कसं फाइंड आउट करतो, एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. मग आपल्याला सर्वात अगोदर काय फाइंड आउट करावं लागेल, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय फाइंड आउट करावं लागेल. मग सर्वात प्रथम काय करूया, समेशन एफ एक्स फाइंड आउट करूया. समेशन एफ एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल सर्व फोर्सेसची काय करायची, ऍडिशन. मग हॉरिझॉन्टल दोन टाईपचे असतात, एक राईट साईडला जाणारे फोर्स आणि एक लेफ्ट साईडला जाणारे. राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेत असतो, लेफ्टला येणारे निगेटिव्ह. मग इथे बघा, पहिला फोर्स कसा, इन्क्लाइन असेल तर त्याचं काय करतो, दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करतो. एक असतो तो हॉरिझॉन्टल आणि एक असतो तो व्हर्टिकल. आता हा कोणत्या साईडला चालला, बाहेरच्या साईडला. पहिला बाहेरच्या साईडला एरो द्यायचे. मग किती असणार, फोर्स 10. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस एक सोबत किती अँगल करतो, 45. हा बघा, फोर्स 10 व्हर्टिकल असल्यामुळे साइन आणि एक सोबत अँगल किती करतोय, 45. सिमिलरली हा कसा आहे, व्हर्टिकल आहे. नेक्स्ट बघा, इन्क्लाइन असल्यावर काय करणार, दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करणार, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. कोणत्या साईडला चालला, खालच्या साईडला. एरो कसे द्यायचे, खालच्या साईडला. फोर्स किती आहे, 25. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस एक सोबत किती अँगल करतो, 60. हा व्हर्टिकल बघा, फोर्स किती आहे, 25. व्हर्टिकल असल्यामुळे साइन एक सोबत अँगल किती करतो, 60. हा कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. मग आता सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ते ऍडिशन करूया. पहिला कोणता आहे बघा, 10 cos 45. 10 cos 45 कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्ट डायरेक्शनला. लेफ्टला जाणारे निगेटिव्ह. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल आहे, इथं घ्यायचा नाही. नेक्स्ट बघा, 25 cos 60. 25 cos 60 कसा आहे, हा हॉरिझॉन्टल कोणत्या साईडला चालला, लेफ्ट साईडला. लेफ्टला जाणारे निगेटिव्ह. हा कसा आहे, हॉरिझॉन्टल कोणत्या साईडला चालला, लेफ्ट साईडला जाणारे कसे घेतो, निगेटिव्ह, म्हणजेच -50. सर्वांचे ऍडिशन केल्यानंतर काय येणार, समेशन एफ एक्स. कॅल्क्युलेट करूया. मायनस ब्रॅकेटमध्ये 10 cos 45 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 25 cos 60 ब्रॅकेट कम्प्लीट -50. किती आन्सर आला आपलं, -69.571. सर्व फोर्सेस कसे आहेत आपल्याला इथं न्यूटन मध्ये, आन्सर येणार कसं, न्यूटन मध्ये. नेक्स्ट बघा, समेशन एफ वाय. एफ वाय म्हणजे व्हर्टिकल फोर्स, जे वर जातात ते कसे घेतो, पॉझिटिव्ह अपवर्ड, आणि डाऊनवर्ड म्हणजे खाली येणारे निगेटिव्ह. आता बघा, व्हर्टिकल फोर्स कोणता आहे, हा 10 sin 45. 10 sin 45 कोणत्या डायरेक्शनला चालला, खाली जाणारे निगेटिव्ह. नेक्स्ट बघा, हा 20 कोणत्या डायरेक्शनला येतो, खाली येणारे कसे घेतो, निगेटिव्ह, म्हणून -20. इथे बघा, 25 sin 60. 25 sin 60 कोणत्या डायरेक्शनला येतो, खाली येणारे निगेटिव्ह. हा हॉरिझॉन्टल आहे, इथे येणार नाही. कॅल्क्युलेट करूया. समेशन एफ वाय मायनस ब्रॅकेटमध्ये 10 sin 45 ब्रॅकेट कम्प्लीट -20 मायनस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 25 sin 60 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, -48.721. सर्व फोर्सेस कसे आहेत, न्यूटन मध्ये. येणार आन्सर कसा असणार आहे, न्यूटन. मग रिझल्टंट आर कसा करतो, अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. एफ एक्सची व्हॅल्यू किती आहे, 69.571 चा स्क्वेअर प्लस एफ वायची व्हॅल्यू किती आहे, 48.721 चा स्क्वेअर. रिझल्टंट आर इज इक्वल टू किती येणार, सर्वात अगोदर ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर करूया. जे काय आन्सर येईल त्याचं काय करूया, अंडर रूट घेऊया. म्हणजेच काय होणार, 69.571 चा स्क्वेअर प्लस 48.721 चा स्क्वेअर इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं 7213.859. त्याचं काय करायचं, अंडर रूट मध्ये आन्सर काढायचं. किती आन्सर येणार, 84.934.
रिझल्टंट आर युनिट काय असणार आहे, जे काय फोर्स युनिट येणार ते न्यूटन. आता काय करायचं, अँगल थिटा फाइंड आउट करायचा आहे. थिटा कसा काढतो, टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइड बाय समेशन एफ एक्स. व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स ॲज इट इज. एफ वायची व्हॅल्यू किती फाइंड आउट केले, 48.721 डिवाइडेड बाय एफ एक्स किती आहे, 69.571. कॅल्क्युलेट करूया अँगल थिटा. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 48.721 डिवाइडेड बाय 69.571 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल. किती आन्सर आला आपलं, 35.00 आलंय. म्हणजे डायरेक्ट 35 लिहिलं तरी चालतंय डिग्री. हा काय झाला अँगल थिटा. म्हणजे जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो कुठे येणार बघा, हा एक्स ऍक्सिस वरती इकडे पॉझिटिव्ह असतात व्हॅल्यू, इकडे निगेटिव्ह असतात. हा वाय ऍक्सिस इकडं पॉझिटिव्ह असतात, इकडे निगेटिव्ह असतात. मग आपला बघा समेशन एफ एक्स हॉरिझॉन्टल, एक्स वरती कुठली व्हॅल्यू आले, मायनस आले, म्हणजे या साईडला येणार. एफ वाय ऍक्सिस वरती कुठली व्हॅल्यू आले, निगेटिव्ह, ती सुद्धा म्हणजे या साईडला. म्हणजेच जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो या थर्ड क्वाड्रंट मध्ये आपला येणार आहे. किती अँगल वरती येणार, हॉरिझॉन्टल सोबत 35 डिग्री. म्हणजे हा जो काय एक्स ऍक्सिस आहे याच्यासोबत 35 डिग्री जो काही थिटा असणार आहे याच्यावरती आपला काय असणार आहे, रिझल्टंट आर ऍक्ट असणार आहे. तर रिझल्टंट आर आणि अँगल थिटा अनालिटिकल मेथडने इथं सॉल्व्ह केलेले आहेत. या सेम व्हॅल्यू ग्राफिकल मेथडने ग्राफ पेपरवरती ड्रॉ केल्यानंतर येतात का एकदा चेक करूया. ग्राफिकल मेथडने न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपण सर्वात पहिली स्टेप काय करतो, स्पेस डायग्राम ड्रॉ करत असतो. स्पेस डायग्राम म्हणजेच काय, जे काय आपल्याला गिव्हन फोर्सेस आहेत, जे काही डिस्टन्स आहेत ते आपण काय करतो, विथ स्केल ड्रॉ करतो. मग आता इथं बघा पॉईंट ए बी सी डी हे 4 पॉईंट आहेत आणि या पॉईंट वरती काय फोर्सेस आहेत. मग पहिला ए वरती कोणता आहे, 10 न्यूटन. एक्स सोबत किती 45 डिग्री अँगल करतो. मग काय करायचं, ए पॉईंटला असं बरोबर मॅच करून काय करायचं, 45 डिग्री अँगल वरती काय करायचा, 10 न्यूटन एवढा फोर्स बाहेरच्या साईडला ड्रॉ करायचा. ए पासून बी किती डिस्टन्स आहे, 2 मीटर. मग इथं आपण स्केल लिहूया. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल 1 मीटर घेऊया. म्हणजे इथून 1 सेंटीमीटर गेलं तर 1 मीटर, 2 सेंटीमीटर गेलो तर 2 मीटर. म्हणजे इथून 2 सेंटीमीटर वरती काय असणार आहे, बी पॉईंट असणार. डिस्टन्स किती, 2 मीटर. त्यावरती 20 न्यूटन डाऊनवर्ड फोर्स आहे, तो ॲज इट इज ड्रॉ करायचा. नेक्स्ट बघा बी पासून सी डिस्टन्स किती आहे, 2 मीटर. 2 मीटर म्हणजेच किती, 2 सेंटीमीटर घ्यायचं. 2 सेंटीमीटर वरती सी पॉईंट असणार. तिथं किती फोर्स आहे, 25 डाऊनवर्ड डायरेक्शन. अँगल किती एक सोबत क्रिएट करतो, 60. मग काय करायचं, बरोबर हॉरिझॉन्टल व्हर्टिकलला व्हर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं, इथून 60 डिग्री वरती लाईन ड्रॉ करायची. ती किती असणार आहे, 25 मीटर. नेक्स्ट बघा सी पासून डी किती डिस्टन्स आहे, 3 मीटर. 3 मीटर म्हणजेच किती असणार, 3 सेंटीमीटर. इथून 1 2 3 सेंटीमीटर वरती डी पॉईंट येणार. तिथं फोर्स कसा आहे, लेफ्ट साईडला जाणार, 50 न्यूटन ड्रॉ करायचं. अशा प्रकारे जे काय फोर्सेस आहेत ॲक्युरेट स्केलने आपण काय केले, तिथं ड्रॉ केलेले आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, स्पेस डायग्राम. आता बघा स्पेस डायग्राम ड्रॉ केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करत असतो, बो नोटेशन देत असतो. बो नोटेशन म्हणजेच काय, जे काय फोर्सेस आहेत त्याच्या दोन्ही साईडला कॅपिटल लेटर्सने नावं देत असतो. आता पहिला फोर्स किती आहे, 10 न्यूटन. याच्या या साईडला ए नाव देऊया आणि याच्या दुसऱ्या साईडला काय नाव देऊया, बी देऊया. नेक्स्ट फोर्स किती आहे, 20 न्यूटन. याच्या या साईडला बी आहे. नेक्स्ट कोणता असणार आहे, सी. नेक्स्ट बघा याच्यानंतर आहे 25. 25च्या या साईडला सी आहे. नेक्स्ट काय द्यायचं, डी. 25 नंतर किती आहे, 50. 50च्या इकडे कोणता आहे, डी. डी नंतर इथं ई लिहू शकतो किंवा ए ॲज इट इज लिहू शकतो. ही झाली बोर नोटेशन. ह्या बोर नोटेशनच्या आधारे काय करायचं, आता इथं वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे. वेक्टर डायग्राम म्हणजेच काय, ए बी, बी सी, सी डी, डी ए हे सर्व फोर्सेस विथ स्केल काय करत असतो आपण इथं ड्रॉ करत असतो. त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय लागत असतं, स्केल. मग स्केल काय करायचं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घ्यायचं, तर फोर्सेस बघा 10 न्यूटन, 20 न्यूटन, 25 न्यूटन, 50 न्यूटन. मग आता 50 न्यूटन हा फोर्स आपला या ग्राफ पेपरवरती बरोबर बसला पाहिजे, असं आपण काय करायचं, स्केल घ्यायचं. मग काय करूया, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 न्यूटन एवढं स्केल घेऊया. मग जर का 1 सेंटीमीटर म्हणजे 5 न्यूटन असेल तर हे सर्व फोर्सेस इथे एकदा नोट डाऊन करूया. पहिला फोर्स किती आहे, 10 न्यूटन. दुसरा किती आहे, 20 न्यूटन. तिसरा किती आहे, 25 न्यूटन. फोर्थ किती आहे, 50 न्यूटन. आता काय करायचं, फोर्स डिवाइडेड बाय जे काय स्केल घेतलंय ते करायचं. 10 डिवाइडेड बाय 5 किती असणार आहे, 2 सेंटीमीटर. 20 डिवाइडेड बाय 5 4 सेंटीमीटर. 25 डिवाइडेड बाय 5 किती असणार आहे, 5 सेंटीमीटर. 50 डिवाइडेड बाय 5 किती असणार आहे, 10 सेंटीमीटर. आता हे स्केल वापरून काय करायचं, आपण वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे. पहिला वेक्टर कोणता आहे, ए बी. कोणत्या डायरेक्शनला आहे, ह्या डायरेक्शनला. एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतो, 45. मग काय करूया, एक पॉईंट ए घेऊया आणि इथून काय करूया, डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात करूया. आता ह्या ए पॉईंट पासून किती यायचं आपल्याला, याच्यासोबत 45 अँगल घेऊन ह्या डायरेक्शनला यायचं आहे.
मग काय करूया, इथून 45 अँगल घेऊन काय करूया, 10 न्यूटन ह्या साईडला येऊया. असं बरोबर हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल वर्टिकलला वर्टिकल मॅच करून या साईडून 45 म्हणजे या साईडून काय करायचं 45, 10 20 30 40 आणि 45. या पॉईंट पासून काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची आणि 10 न्यूटन ह्या साईडला यायचं. 10 न्यूटन म्हणजेच किती, 2 सेंटीमीटर. म्हणजेच काय करायचं, इथून इकडं 2 सेंटीमीटर यायचं, इथून इकडं 2 सेंटीमीटर. इथं काहीतरी पॉईंट आला, हा पॉईंट कोणता असणार आहे, ए बी. नेक्स्ट बघा, बी टू सी किती आहे, 20 न्यूटन. कोणत्या साईडला, डाऊनवर्ड. हा कोणत्या डायरेक्शनला आला, या डायरेक्शनला एरो देऊया. नेक्स्ट बघा, बी टू सी 20 न्यूटन डाऊनवर्ड येतो. 20 न्यूटन म्हणजेच 4 सेंटीमीटर. म्हणजे काय करायचं, इथून 4 सेंटीमीटर खाली यायचं, इथून 4 सेंटीमीटर काय करायचं, असं खाली यायचं. इथं पॉईंट कोणता असणार आहे, पॉईंट सी. नेक्स्ट बघा, सी टू डी 25 न्यूटन. एक्स सोबत किती अँगल करतो, 60. कोणत्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला. जर का हा फोर्स आपण असा एक्सटेंड केला, ह्या साईडला 60 आहे, तर हा अँगल सुद्धा किती असणार आहे, 60. म्हणजेच काय करायचं, या साईडून 60 घेऊन काय करायचं, डाऊनवर्ड किती यायचं, 25 न्यूटन. 25 न्यूटन म्हणजेच 5 सेंटीमीटर 60 अँगल सोबत खाली यायचं. हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन मॅच करून इकडून 60, 10 20 30 40 50 60 डिग्री वरती काय करायचं, आपण असा अँगल घ्यायचा. हा काय असणार आहे, 60 डिग्री वरती लाईन घ्यायची. इथून किती आहे सांगितलं आपल्याला, सी टू डी म्हणजेच 25 म्हणजेच 5 सेंटीमीटर या साईडला यायचं. इथून 5 सेंटीमीटर ह्या साईडला. हा पॉईंट कोणता असणार आहे, सी डी. कोणत्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला. बीसी कोणत्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला. नेक्स्ट कोणता आहे, टी ए. कोणत्या डायरेक्शनला आहे, टुवर्ड्स लेफ्ट साईड. म्हणजे लेफ्ट साईडला जाणार किती, 50 न्यूटन. 50 न्यूटन म्हणजेच 10 सेंटीमीटर. इकडून 10 सेंटीमीटर हॉरिझॉन्टल यायचं. बरोबर अशी लाईन मॅच करून काय करायचं, या 10 सेंटीमीटर पासून 0 सेंटीमीटर पर्यंत लाईन ड्रॉ करायची. ते किती असणार आहे, 10 सेंटीमीटर म्हणजेच 50 न्यूटन. हा पॉईंट कोणता असणार आहे, ए डॅश. मग आता स्टार्टिंगचा पॉईंट ए आणि लास्टचा पॉईंट ए डॅश, या दोघातील डिस्टन्स म्हणजेच काय असतं, रिझल्टंट आर. म्हणजेच रिझल्टंट आर इज इक्वल टू काय असतं, लेंथ ऑफ ए डॅश इंटू स्केल. आता काय करूया, ही लाईन डॉटेड लाईनने ड्रॉ करूया. आणि ए टू ए डॅश मेजर करून त्याला काय करायचं, इंटू स्केलने केलं काय येणार, आपला रिझल्टंट आर. मग आता हे डिस्टन्स मेजर करूया किती आहे. तर बरोबर ह्या 0 पासून ते हे डिस्टन्स किती, 15 16 17. म्हणजे 17 सेंटीमीटर आपलं ए टू ए डॅश डिस्टन्स आलेलं आहे. इथं नोट डाऊन करूया, 17 इंटू स्केल आपण किती घेतलेला आहे, 5 न्यूटन. कॅल्क्युलेट करूया रिझल्टंट आर. 17 इंटू 5 किती आन्सर आला आपलं, 85 न्यूटन. आता हा जो काही रिझल्टंट आर आहे तो कोणत्या डायरेक्शनला असणार, सर्व कोणत्या फोर्स डायरेक्शनला येतात, या डायरेक्शनला येतात. म्हणजेच रिझल्टंट आर सुद्धा असा पाहिजे होता. परंतु रिझल्टंट आर कसा असतो, ऑपोजिट इन सेन्स. म्हणजे असं न जाता तो काय करणार, ह्या डायरेक्शनला येणार. म्हणजेच या डायरेक्शनला काय असणार आहे, आपला रिझल्टंट आर. ह्याची जी काय अँगल क्रिएट करतो हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत, तो किती असणार एकदा मेजर करूया. बरोबर असं हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल वर्टिकलला वर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं, इथून अँगल मेजर करायचं. किती असणार आहे, 10 20 30 आणि 30 नंतर 1 2 3 4 5 म्हणजेच 35 डिग्री असणार आहे. जो काय हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस सोबत अँगल आहे तो थिटा किती असणार आहे, 35 डिग्री. म्हणजेच ग्राफिकली मेथडने आपण रिझल्टंट आर किती फाइंड आउट केलेला आहे, 85 न्यूटन. आणि त्याचा जो काय अँगल थिटा आहे तो किती डिग्री अँगल कॅल्क्युलेट केलेला आहे, 35 डिग्री. तर अनालिटिकल मेथडने आता जो आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केला होता त्यात रिझल्टंट आर किती आला होता, 84.934 न्यूटन. आणि इथं किती आलेलं आहे ग्राफिकल मेथडने, 85 न्यूटन. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या, सेम आलेल्या आहेत. सिमिलरली अँगल थिटा अनालिटिकल मेथडने किती फाइंड आउट केलेला, 35 डिग्री. आणि ग्राफिकल मेथडने सुद्धा किती आलेलं आहे, 35 डिग्री. म्हणजे ग्राफिकल आणि अनालिटिकल या दोन्ही मेथडने आपलं रिझल्टंट आर आणि अँगल थिटा कसा आलेला आहे, सेम आलेला आहे. तर या डायग्राम मध्ये आपण सर्वात प्रथम काय केलं, स्पेस डायग्राम ड्रॉ केली विथ स्केल. त्यानंतर काय केले, बो नोटेशन दिले. बो नोटेशनच्या सहाय्याने काय केलं, आपण वेक्टर आपण ए बी बी सी सी डी डी ए डॅश ड्रॉ केले. आणि जो काय स्टार्टिंग पॉईंट ए लास्ट पॉईंट ए डॅश जॉईन केल्यानंतर जे काही डिस्टन्स येतं त्याला स्केलनं इंटू केल्यानंतर काय येतं, रिझल्टंट आर. आणि हा रिझल्टंट आर एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल क्रिएट करतो, तो म्हणजे अँगल थिटा मेजर केला.
आणि इथं आपण काय केलेलं, रिझल्टंट आर आणि अँगल थिटा फाइंड आउट केलेलं आहे. काय काय ग्राफ पेपरमध्ये एरर असू शकतात. आता या ग्राफ पेपरमध्ये बघा, जर का आपण इथं झिरो, ह्या लाईनला जर का झिरो मॅच केलं तर इथून 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3, 4, 5, 6, 7, आता इथं किती यायला पाहिजे होतं, 7 सेंटीमीटर यायला पाहिजे होतं, परंतु इथे किती आलेलं आहे, 7.3 आलेलं आहे. म्हणजेच या ग्राफ पेपरमध्ये एरर आहे. अशा वेळी काय करायचं, जे आपले स्केलवरचे जे काही रिडिंग आहेत ते व्यवस्थित रिडिंग घेऊन काय करायचं, आपली ग्राफ पेपरवरती डायग्राम ड्रॉ करायची, म्हणजे जेणेकरून आपलं आन्सर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. जर का ग्राफ पेपरवरील मेजरमेंट करेक्ट घेऊन जर का आपण डायग्राम ड्रॉ केली तर आपलं आन्सर चुकू शकतं. त्यामुळे काय करायचं, जे काय आपलं स्केलचं मेजरमेंट आहे तेच 100% बरोबर मानून काय करायची, ही मेजरमेंट घेऊन काय करायची, ग्राफ पेपरवरती डायग्राम ड्रॉ करायची. तर रिझल्टंट आर आणि अँगल थिटा या दोन्ही व्हॅल्यू ग्राफिकली आणि अनालिटिकल दोन्ही मेथडने फाइंड आउट केलेल्या आहेत. यात आपल्याला ऍडिशनल क्वेश्चन अजून विचारू शकतात की जो काही रिझल्टंट आर आहे तो ऍट पॉईंट ए पासून किती डिस्टन्स वरती ऍक्ट होईल, म्हणजे ते डिस्टन्स एक्स फाइंड आउट करा असं आपल्याला विचारू शकतात. मग अशा वेळी आपण काय करतो, यूज व्हॅरिंगनेस थेरम करत असतो. युझिंग व्हॅरिंगनेस थेरम. व्हॅरिंगनेस थेरम काय सांगतो, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉईंट ए, म्हणजे सर्व फोर्सेसची मोमेंट ऍट पॉईंट ए घ्यायची आणि ही केवढी असती, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स एवढं असतं. मग आता बघा, समेशन सर्वांचे घेऊया. समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए सर्वात अगोदर फाइंड आउट करूया व्हॅल्यू. तर ज्या पॉईंटला आपण मोमेंट घेत असतो त्या पॉईंट पासून बाहेर जाणारे किंवा त्या पॉईंटकडे येणारे फोर्सेसची जर का आपण मोमेंट घेतली तर ती किती असते, 0 असते. आता बघा, ऍट पॉईंट ए, ह्या ए पॉईंट मधून काय होतोय, हा जो काही 10 cos 45 तो बाहेर चाललाय, त्याच पॉईंट मधून 10 sin 45 काय चालला, बाहेर चाललाय. जर का यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं तर यांना काहीच डिस्टन्स नाही, कारण ऍट पॉईंट एच आहे. त्याच पॉईंटवरती आपल्याला काय घ्यायचे, मोमेंट घ्यायचे, म्हणजे यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजेच ही व्हॅल्यू इंटू 0 केली तर काय होणार आहे, 0 येणार आहे. मग अशा काय करायची, 0 घ्यायची. नेक्स्ट बघा, हा 25 cos 60 कसा आहे, हॉरिझॉन्टल, बरोबर ह्यावरून काय होणार, ह्या ए पॉईंट कडे येणार. येत असेल तर त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काहीच नसणार, कारण बरोबर तो पॉईंट ए कडे येतोय. मग ही व्हॅल्यू इंटू 0 केल्यानंतर काय होणार, 0. सिमिलरली बघा, म्हणजे ही सुद्धा 0 येणार आहे आणि ही सुद्धा 0 येणार, ही सुद्धा 0 येणार. सिमिलरली बघा, 50 न्यूटन कसा आहे, हॉरिझॉन्टल, बरोबर ए कडे येतो. मग याला परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे का, नाही. मग जे काही डिस्टन्स असणार 0 असणार, म्हणजे 50 इंटू 0 काय होणार, 0. म्हणजे ह्याचं सुद्धा आन्सर किती येणार आहे, 0. राहिलेली सर्व फोर्सची काय करायची, मोमेंट ऍट पॉईंट ए घ्यायची. किती फोर्स आहे हा, 20. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा फोर्स, याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे, या बी पासून ते ए पर्यंत 2 मीटर. जे काय पॉझिटिव्ह असतात ते कसे असतात, क्लॉकवाईज, आणि जे अँटी क्लॉकवाईज असतात ते निगेटिव्ह. आता हा फोर्स कसा येतो, इकडे या डायरेक्शन येतो, ह्या डायरेक्शन म्हणजेच घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज, क्लॉकवाईज कसे घेतो, पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा किती आहे, वर्टिकल फोर्स 25 sin 60, 25 sin 60 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. या फोर्सला जर का ए पर्यंत यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, सी टू ए, हा 2 मीटर, हा 2 मीटर, म्हणजेच 4 मीटर. येताना कसं येणार बघा, इथून असं येणार, म्हणजेच घड्याळाच्या दिशेने, म्हणजेच क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसे घेतो, पॉझिटिव्ह. अजून कोणता वर्टिकल फोर्स आहे का, हा झाला, हा झाला. बाकी सर्व हॉरिझॉन्टल आहेत. जे काय हॉरिझॉन्टल फोर्स आहेत ते काय असणार आहे, 0 असणार. म्हणजे हे दोन फोर्सचे काय करावं लागेल, आपल्याला ऍडिशन करावं लागेल. ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 2 ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 25 sin 60 इंटू 4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल, किती आन्सर आला आपलं, 126.6. सर्व व्हॅल्यू फोरच्या कशा आहेत इथं, न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे न्यूटन. आणि डिस्टन्स कशामध्ये, मीटर, म्हणजेच न्यूटन मीटर काय असणार आहे, मोमेंट असणार आहे. समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए. आन्सर पॉझिटिव्ह आले म्हणजे ज्याला काय म्हणणार आपण, क्लॉकवाईज. मोमेंट ऍट पॉईंट ए घेतलं. नेक्स्ट बघा, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे हे डिस्टन्स आणि याला जे काय फोर्स घ्यायचे ते कसं असणार आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे आपल्याला वर्टिकल फोर्स घ्यावा लागेल. जर का हॉरिझॉन्टल फोर्स घेतला तर काय होणार, हॉरिझॉन्टल फोर्स आणि डिस्टन्स कसे होणार, पॅरलल होणार. पॅरलल जर का घेतलं तर डिस्टन्स मिळणार नाही. आपला फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग जर का ह्या डिस्टन्सला परपेंडिक्युलर काय असेल तर तो काय असणार आहे, फोर्स कोणता असणार आहे, एफ वाय. म्हणजे हा फोर्स काय करावा लागेल, आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजेच काय होणार, समेशन एम ए इज इक्वल टू एफ वाय इंटू एक्स. समेशन एम ए फाइंड आउट केलेलं आहे, किती 126.6 इज इक्वल टू एफ वाय किती फाइंड आउट केलेलं आहे. आतापर्यंतच्या न्यूमेरिकल मध्ये काय होतं, सर्व हॉरिझॉन्टल तर हॉरिझॉन्टल फोर्स असायचे किंवा वर्टिकल तर वर्टिकल फोर्स असायचे. हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल असे मिक्स फोर्सेस नव्हते.
त्यामुळे डायरेक्ट आपण रिझल्टंट आर यायचा तो आर इंटू एक्स घ्यायचो. परंतु यामध्ये कसं आहे, हॉरिझॉन्टल फोर्स सुद्धा आहेत आणि व्हर्टिकल फोर्स सुद्धा आहेत. जर का आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स घ्यायचा असेल तर काय करायला लागेल, व्हर्टिकल फोर्स आपल्याला कन्सिडर करावा लागेल. व्हर्टिकल फोर्स किती आहे, FY 48.721 इंटू एक्स. ही व्हॅल्यू इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 126.6 डिवाइडेड बाय 48.721. कॅल्क्युलेट करूया. एक्स इज इक्वल्स 126.6 डिवाइडेड बाय 48.721 इज इक्वल्स किती आन्सर आला आपलं, 2.598. डिस्टन्स आहे, डिस्टन्सचं युनिट काय असणार आहे, सर्व व्हॅल्यू मीटर मध्ये असल्यामुळे आन्सर कसं येणार, मीटर. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे रिझल्टंट आर ची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने फाइंड आउट केलेली आहे. त्याचप्रमाणे रिझल्टंट आर ऍट पॉईंट ए पासून किती डिस्टन्स वरती ऍक्ट होतो ते सुद्धा आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियरच्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.